परीक्षा संपल्या आणि मुलं खुश झाली. आज शेवटचा पेपरच झाला आणि समर्थ म्हणाला, "मी बागेतच जाणार." मी म्हटलं, "अरे ऊन फार आहे, थोडंसं ऊन कमी होऊ दे मग जाऊ." "नाही, मला जायचंय. परीक्षेचं दप्तर घेऊनच बागेत आम्ही आलेलो आहे मैत्रिणींनो." आणि तो आता बागेतल्या प्रत्येक खेळण्याचा आनंद घेत आहे. ऊन अजून भरपूर असल्यामुळं अजून कोणी बागेत तसं आलेलं नाही. पण आमच्या या समर्थला सगळ्या खेळण्यांचा आस्वाद घ्यायचा होता आणि गर्दी कमी असते त्यामुळे तो म्हटला मी आत्ताच जाणार. आणि परीक्षा संपली तसं आम्ही बागेत आलोय साधारणतः 4 वाजत आलेले आहेत. आणि आम्ही बागेत आलोय. ऊन फार आहे, पण आता त्याची इच्छा फार होती म्हणून आले मी पण. माझी तशी इच्छा नव्हतीच उन्हात एवढ्या यायची. आपण 5ला जाऊयात म्हटलं, पण तो काही ऐकायला तयार नाही. म्हणून आम्ही बागेत आलेलो आहे. तर तो खूप असा रमलेला आहे. मुलांना कसं आहे घरात नको वाटतं, पण जर आपण बागेत वगैरे नेलं तर ते एकटी खूप छान रमतात. आणि घरात बसून मोबाईल बघण्यापेक्षा म्हटलं बागेत खेळत असेल तर खेळू दे. थोडंसं ऊन आहे एवढंच, पण म्हटलं चालेल ठीक आहे. त्याची आता खूपच इच्छा झाली आणि आज कधी नाही ते शेवटचा पेपर संपल्यामुळे तो फारच खुश आहे. तर म्हटलं त्याचा आनंद आणखीन थोडासा वाढवूया म्हणून आम्ही बागेत आलेलो आहे मैत्रिणींनो. तर मुलांचं ना विश्व वेगळंच असतं. त्यांना जे गोष्ट हवी असते ती त्यांना द्यावी लागती मैत्रिणींनो आणि आपल्याला कळतं त्यांच्यासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे. पण जर मुलं एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असतील आणि तो त्यांच्यासाठी जर चांगला असेल तर आपण द्यायला काही हरकत नाही. म्हणून म्हटलं ठीक आहे उन्हाचा थोडासा त्रास झाला तरी चालेल पण आपण जाऊयात. घामेघूम झालेला आहे तोही या उन्हात आणि मी घामेघूम झालेली आहे. पण त्याला त्या आनंदात त्याचं ते गरमी वगैरे त्याला काही जाणवत नाही एवढा आनंद झालेला आहे आणि त्याचा तो खेळण्यामध्ये मग्न झालेला आहे. अजून एक-एक करत अशी मुलं यायला लागलेली आहेत. भरपूर गर्दी असते या बागेमध्ये. बाग फार मोठी आहे आणि पालक कसं मुलांना इथं खेळायला सोडतात आणि मग राउंड मारतात. बाकीच्या अशा कडेने राउंड मारण्यासाठी आहे व्यवस्था. म्हणजे आपण एखादा राउंड मारायचा असेल, पळायचं असेल, चालायचं असेल तरी चालू शकतो आणि मुलं इथं खेळतात. तर बरीच पालक तसेच करतात. मुलांना इथं खेळायला सोडतात आणि आपला पण व्यायाम होतो आणि मुलांचाही व्यायाम होतो. असं दोन्ही अर्थ बागेमध्ये येतात. ऊन असल्यामुळे अजून कोणी दिसत नाहीये बागेत, पण बागेत फार गर्दी असते नेहमी. आणि समर्थ असा मग्न झालेला आहे. ती इतकी हिरवंगार सगळीकडे झाडं वगैरे आहेत. एका सावलीत आता आपण म्हटलं बसावं थोडा वेळ, याचा काही खेळ थांबणार नाही. आणि मी एका झाडाखाली आता निवांत बसलेली आहे. खूप छान वाटतंय. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला यायला लागलेला आहे. आणि एवढ्या अशा उन्हाळ्यात अशी झाडांच्या थंडगार निसर्गाच्या सानिध्यात जायला फार आवडतं. पण इथपर्यंत येण्यासाठी उन्हाचा तडाखा सहन करावा लागलेला आहे. पण काही हरकत नाही. आता या थंडगार झाडांच्या सावलीमध्ये मी बसलेली आहे. त्यामुळं जे ऊन मला लागलं होतं त्याचा आता मला विसर पडलेला आहे. आणि या थंडगार झाडांच्या सावलीमध्ये मी स्वतःला थोडंसं म्हटलं शांत करूयात आपण पण थोडंसं आपल्याला ऊन लागलेलं आहे तर थोडंसं बसूयात म्हणून मी झाडाखाली बसलेली आहे. समर्थचं आमच्या खेळणं चालूच आहे. बाग बरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यासारखे आहे त्यामुळे वाहनांचा पण आवाज येत आहे. इथं बघू शकता इतकं सुंदर आणि हिरवगार अशी झाडं आहेत आणि या झाडामध्ये खूपच छान वाटतंय. म्हटलं आपण पण इथंच बसूयात आणि आपल्या मैत्रिणींशी इथंच बसून गप्पा मारूयात. तर खूपच सुंदर आणि छान असं वातावरण आहे बागेमध्ये. आणि परीक्षेचं टेन्शन एवढं होतं समर्थपेक्षा मलाही जास्त कारण कसं असतं मुलं लहान आहेत तोपर्यंत आईला जास्त टेन्शन येतं मुलांचं. तर आता परीक्षा संपली त्यामुळे माझं पण थोडंसं टेन्शन कमी झालेलं आहे. आणि समर्थ तर काय मग खुशच आहे कारण आता अभ्यास करावा लागणार नाही. सारखं मला अभ्यास कर म्हणून सांगतेस म्हणून तो सकाळी पेपरला जातानाच मला म्हणाला. आज मला आता म्हणायचं नाही मी पाहिजे तेवढं खेळणार, पाहिजे तेवढं बागेत खेळणार आहे, बागेत बसणार आहे म्हणून. बरं ठीक आहे म्हटलं तुझी इच्छा असेल तेवढं आपण बागेत बसूया. मुलांचं विश्व वेगळं असतं गं मैत्रिणींनो. त्यांना थोडाफार आपण वेळ दिला पाहिजे. त्यांचा आनंद कशात आहे शोधलं पाहिजे. आपण आपल्या कामाच्या गडबडीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे त्याचा त्यांच्या मनावर नकळत का होईना थोडासा परिणाम होतो. तर मुलांना वेळ दिला पाहिजे. त्यांना कुठं जायचं आहे हे आपण त्यांचं ओळखून त्यांना तिथं नेलं ना तर तीही तेवढीच अशी खुश होतात आणि त्यांचाही थोडासा असा मानसिकदृष्ट्या छान असा विकास होतो. त्यामुळं मुलांना खरंच जर एखाद्या ठिकाणी जायची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना घेऊन जावा. भले तुम्हाला तिथं जाण्याचा थोडासा त्रास होत असेल तरीसुद्धा आपण तिथे जाणे खरंच गरजेचं आहे. मुलांचा मूड सांभाळणे तितकेच गरजेचं आहे.
समर्थ खेळण्यात रमलेला आहे म्हटलं, तोपर्यंत थोडंसं बागेचं शूटिंग करूया. आपल्या मैत्रिणींनाही पण बाग बघू शकता, लांबपर्यंत अशी पसरलेली आहे बाग ही. भरपूर झाडे आहेत आणि बऱ्याच ठिकाणी मुलांना खेळण्याची भरपूर साधनं इथे आहेत. आणि जे गवतावर वगैरे फिरतो ती गोष्ट पण इथं आहे. भरपूर गवत आहे, त्याच्यावर चालू शकतो आपण. आणि बाग खरंच खूप मोठी आहे आणि माझ्यापेक्षा समरला जास्त माहिती आहे. तो बऱ्यापैकी आजोबांबरोबर आजींबरोबर इथं येत होता, त्यामुळे या बागेचं भरपूर त्याला माहिती आहे. कुठून जायचं, कसा शॉर्टकट आहे हे सगळं त्याला माहिती आहे. तो पुढं चालत आहे आणि मी त्याच्या मागे आहे. मैत्रिणीनं त्याची सॅक माझ्याच खांद्यावर आहे. चालून चालून अक्षरशः मी आता दमलेले आहे, पण याची काही बाग फिरायची संपत नाहीये. तर बागेचा आवारा खरंच खूप मोठा आहे. परिसर खूप छान आणि सुंदर आहे. शांत असं वातावरण या बागेत आहे मैत्रिणींनो. बघू शकता ही सुंदर अशी बाग आहे. मुलं इथं आली की परत घरी लवकर जायला तयारच होत नाहीत, कारण खेळण्यासाठी खूप शांत असं वातावरण आहे आणि कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब त्यांना होत नाही. ती मनसोक्त खेळू शकतात, म्हणून मुलं बागेत आली की रमतात. आणि खरं म्हणायचं गेलं तर आपल्यालाही तितकाच समाधान आणि आनंद मिळतो. गारगोटे आहेत रे, गारगोटे आहेत. आले की कुठे आहे? तर मैत्रिणीनं बघू शकता खूप सुंदर अशी बाग आहे आणि बागेत तसा तो खूप रमलेला आहे. तर भेटूया मैत्रिणींना अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.